बरेच लोक मला विचारतात की कोल्हापूरच्या चपातीमध्ये अशी काय खासियत आहे. आता कोल्हापूरची चपाती म्हणजे एकतर 2-3 पदरची असते, मोठा साईज असतो, छान मऊ सूत असते, वरून क्रिस्पी असते. ती कशी करायची तर त्याचं सगळं जे श्रेय आहे ते त्या पीठ मळण्यामध्ये आहे. तर आज मी तुम्हाला ते पीठ कसं मळतात ते सांगते. आता इथं मी घेतले कणिक. आता ही जी कणिक आहे ह्याच्यामध्ये पण गव्हाचे वेगवेगळे प्रकार असतात. हा जो प्रकार आहे हा मी लोकवान गहू घेतलाय. ह्याच्या चपात्या खूप छान मऊ सूत अशा होतात. ज्या आपण गिरणीत देतो त्यांना सांगायचं की अगदी बारीक दळून द्या, गव्हावरच गहू टाका म्हणून सांगायचं. दुसरी गोष्ट काय आहे की बरेच लोक चाळून घेतात. मला असं वाटतं की चाळून घेणं हा काय फार मोठा उपयोगी पडणारा नाहीये. कारण का सांगते की लोकांना असं वाटतं की चाळून घेतल्याने चपात्या छान मऊसूत होतात, पण खरे त्याचं जे पौष्टिकता आहे ती त्या कोंड्यामध्ये सुद्धा असते. तर दळून आणल्यानंतर चाळून घ्यायची गरज नाहीये. आपण ह्याच्यातच छान जर पाणी मुरवलं तर न चाळता सुद्धा आपल्याला ह्याच्यात छान मऊसूत चपात्या बनवता येतात. 2 वाटी जर कणिक घेतली तर 1 ते 1.25 वाटी पाणी लागतं. मीठ हे तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालू शकता. जवळपास 3 ते 4 वाटी मी आता इथं कणिक घेतलेली आहे आणि त्याला 1 चमचा मी मीठ घातले. आणि आता आपण हे पीठ मळायला सुरुवात करूया. जर आता आपल्याला उभं राहून जर म्हणायचं असेल तर काय करायचं, इथे मी हा असा टर्किश टॉवेल घेतलाय आणि त्याच्यावरती आपली परात ठेवू. म्हणजे आता परात जी आहे ती आपली हलणार नाही. तुम्ही इथं बघा की मी हा घट्ट गोळा झालेला आहे. बहुतेक करून आपण काय करतो, असा एकदा गोळा तयार झाला की आपल्याला वाटतं की पीठ मळून झालेलं आहे. तसं नसतं. ॲक्च्युली ह्याला काय करायला लागतं की थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे या पिठामध्ये छान मुरवायचं. सुरुवातीला तुम्हाला वाटेल की हे पीठ किती चिकट चिकट झालंय, आता हे कसं पाणी ह्याच्यात मुरणार आणि हा गोळा चिकट झाला मऊ झालं तर चपाती करता येणार नाही. पण असं नाही आहे. आता तुम्ही बघालच, हे बघा. आणि थोडं पाणी घ्यायचं. ह्याच्याने काय होतं, आतमध्ये जे पिठाचं कण राहिलेले असतात, ज्याला पाणी मिळालेलं नसतं, तिथंपर्यंत हे पाणी जातं आणि म्हणूनच आपल्या चपात्या अशा छान मऊसूत होतात. जेवढं परातीला पाणी लागले तेवढं सगळं आपण हे पीठ मळायचं आहे. आणि आता तुम्ही बघू शकाल ह्याच्यात सगळं पाणी आपण मुरवलेलं आहे. आता ह्याला काय करायचं, वरून थोडंसं तेल. अगदी थोडं 1 ते 2 चमचे तेल घालून हे पुन्हा एकदा मळून घ्यायचं. आणि आता हे जेव्हा पीठ तुम्ही ओपन कराल, तुम्हाला एक पण कण ह्याच्यामध्ये पिठाचा पांढरा दिसणार नाही. हे बघा. आता ह्याचा एक अख्खा गोळा करून ह्याला आपण एक 10 ते 15 मिनिटं छान रेस्ट करायला ठेवू. एक 10 ते 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचा. मग चपात्या करूया. झालेली आहेत आपली. आणि आपलं हे जे पीठ आहे ते छान, हे बघा किती छान असं मऊसूत झालंय. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही. आपण रेग्युलर जी चपाती किंवा पोळी बनवतो त्याचा गोळा जवळपास एवढा असतो, एवढा बनवतो आपण, हो की नाही. आता आपण कोल्हापूरची चपाती बनवणार आहे तर त्याच्यासाठी आपल्याला गोळा केवढा लागेल ते तुम्हाला दाखवते.
जवळपास एवढा मोठा गोळा आपल्याला लागणार आहे. आता काय करायचं, हा पहिला या पिठात मिक्स करून ही चपाती आता लाटताना आपण मोस्टली एवढंच लाटतो आणि ह्याला तेल लावून दुमडतो, पण इथं तसं नाही करायचं आपल्याला. ही जवळपास एक आपली चपातीच होईल एवढी मोठी आपल्याला ही लाटून घ्यायची आहे. हे बघा, ही एवढी मोठी चपाती लाटली की आपल्याला ह्याला तेल लावायचं. छान भरपूर तेल लावलं की ह्याच्यावरती पीठ घालायचं. ह्याला पीठ पेरायचं म्हणतात. एवढं पीठ घातलं की मग हलक्याच हाताने ह्याला सुद्धा आपण तेल लावून, जर आपल्याला 3-4 पदर हवे असतील तर ह्याला सुद्धा तेल लावून आपण पीठ घालून दुमडू शकतो. असं हे दुमडल्यानंतर ह्याला वरून थोडंसं पीठ लावायचं आणि आता इथून सुरुवात करायची. हे जेव्हा आपण लाटतो ना तेव्हा लक्षात ठेवा की हलक्या हाताने, अगदी हलक्या हाताने आपल्याला हे लाटायचं आहे. अजिबात जोर द्यायचा नाही. जर तुम्ही जोर दिला तर ते पदर येणार नाही. आणि लागलं तर वरून थोडंसं पीठ लावा. बघा, ही चपाती एवढी मोठी झाली आहे. त्याच्यानंतर ह्याची तुम्ही साईज बघा. हे खूप आपण जे नॉर्मल घरात चपाती बनवतो त्याचं जे साईज आहे, हे जी जाडी आहे ही खूप पातळ असते. इथं आपण जाड बनवलेलं आहे. चपातीची आहे ती ह्याच्यावर टाक. एक गोष्ट सांगते की सारखं पलटी नाही मारायचं. 2 ते 3 टाइम, जास्तीत जास्त 4 टाइम पलटी मारायचं. खूप सारखं एकेकांना सवय असते, एक साईडला टाकायचं मग परत टाकायचं मग परत असं करायचं, परत असं. त्याच्याने काय होतं, चपाती खूप कडक होत जाते. एक साईडला व्यवस्थित भाजली की दुसऱ्या साईडला पलटायची. ती छान भाजली की मग एक साईडला तेल लावून परत पलटायची, मग दुसऱ्या साईडला तेल लावायचं, मग एकदा पलटायची की चपाती काढली पाहिजे. आता इथे बघा, आता ही आपली जी चपाती आहे ती इथे छान एक साईडला भाजती आहे. एक साईडला ही छान भाजली, दुसऱ्या साईडला भाजत आली की मग आपण ह्याला तेल लावायचं. आता ही छान खालच्या साईडला भाजत आहे, तसं आपण साईडून तेल घालायचं आणि ह्याला हे मध्ये तेल आपण लागतच. छान एक साईडनं आता छान भाजून घेतलं की मग ही आता पलटून घ्यायची. बघताय कशी छान फुगते आपली चपाती. आता ह्या साईडला छान भाजल्यानंतर परत एकदाच आपण तेल घालून, कधी लक्षात ठेवा जेव्हा चपाती फुगते ना तेव्हा त्याची साईड्स छान दाबून घ्यायची. कारण काय होतं, मध्ये छान ती भाजली जाते पण साईड्स ज्या आहेत त्या कायमच कच्च्या राहतात. त्यामुळे साईडला छान आपण दाबून घ्यायचं व्यवस्थित. आता ही ह्या साईड, आता ही लास्ट टाइम मी परतणार. आता कशी बघा, ही अशी छान वरून खरपूस झाली आहे आणि तुम्ही साईड्स बघता ह्याचे किती छान भाजले गेलेले आहेत. कुरकुरीत झालं पाहिजे. आता ही चपाती अशा एखाद्या बुट्टीमध्ये छान काढून घ्यायची. हे बघा किती छान भाजली गेली आहे साईडून पण, आणि ह्याला पदर पण खूप सुंदर आले. ते मी तुम्हाला दाखवते कशा स्टोअर करायच्या. खूपदा काय होतं की बरेच लोक जे हॉटपॉट म्हणतो ना आपण, त्याच्यामध्ये ठेवतात. बरेच लोक काय करतात, प्लॅस्टिकची हॉटपॉट घेतात आणि त्याच्या आतमध्ये स्टीलचं असतं. त्याच्यापेक्षा मी कायम तुम्हाला सांगेन की अशा पद्धतीचे
स्टीलचे हॉटपॉट घ्या आणि त्याच्यात काय करायचं आपल्याला, एखादा छान किचन टॉवेल, हा खास चपातीसाठीच ठेवायचा, असे 2 टॉवेल्स करायचे आणि त्याच्यामध्ये काय करायचं की एक दिवस एक वापरायचा, तो वॉशिंगला टाकला की दुसऱ्या दिवशी दुसरा टॉवेल यूज करायचा आणि हा खास चपातीचाच टॉवेल म्हणून ठेवायचा. आता ह्याच्यात काय करायचं आपल्याला, ह्या चपात्या ज्या आहेत त्या अशा पद्धतीनं, किंवा तुम्हाला जर फोल्ड करून ठेवायचे असतील तर अशा पद्धतीनं तुम्ही ठेवू शकता. आता आपल्या ह्याला पदर कसे आले ते पण बघायचे आहे, ते तुम्हाला दाखवते. हे बघा, हे बघा, असे पदर सुटतात आपल्या चपातीला. हा सुद्धा पदर सुटलेला आहे. हे बघा, असे 3 ते 4 पदरी ही आपली चपाती होते.